स्वागत आहे मेघधरा चॅनलमध्ये। इथं मी 13 क्रोशियाची घरं विणलेली आहेत। साईडला आपल्याला 3 क्रोशिया विणायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला 2 चेन विणायचे आहेत। पुढे आपल्याला 3 चेन सोडायचे आहेत खाली क्रोशियाच्या वरील। परत इथे एक क्रोशिया विणायचा आहे। मध्यभागी 2 चेन विणायचे आहेत। पुढे क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर पुढे ते 2 चेन विणायचे आहेत आणि आपल्याला ह्या साईडच्या 3 क्रोशिया ती सेम 3 क्रोशिया इथं विणायचे आहेत। सेम वरती पण आपल्याला इथं 3 क्रोशिया विणायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला खाली आपण 2 चेन विणल्या होत्या, तर ह्या दुसऱ्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि याच घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर मध्यभागी हे 2 चेन सोडायचे आहेत आणि साईडच्या ह्या क्रोशियाच्या साईडच्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत। पुढील क्रोशिया त्याच घरामध्ये विणायचा आहे आणि पुढील साईडचे हे 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। सेम याचप्रमाणे पुढे विणत जायचं आहे आणि तोरणपट्टी पूर्ण करून घ्यायची आहे। इथे आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायचे आहे। 4 क्रोशिया इथे विणायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला 5 चेन विणायचे आहेत। खाली आपल्याला 1-2 घर क्रोशियाची सोडायचे आहेत आणि पुढील ह्या घरामध्ये याचप्रमाणे परत 4 क्रोशिया इथे विणायचे आहेत। सेम पुढे पण आपल्याला परत 5 चेन इथे विणायचे आहेत। सेम याचप्रमाणे 2 क्रोशियाची घर सोडायचे आहेत आणि तिसऱ्या क्रोशियाच्या घरामध्ये इथं ह्या 4 क्रोशिया इथे विणायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्या साईडच्या चौथ्या चेन वरती लोकर जॉईन करून घ्यायची आहे आणि क्रोशिया इथून आपल्याला इथे मध्यभागी ह्या 2 चेनच्या घरामध्ये डबल क्रोशिया विणायचे आहेत। इथे आपल्याला 4 क्रोशिया विणायचे आहेत साईडला। त्यानंतर पुढे इथे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत आणि पुढील ह्या चेनच्या घरामध्ये परत 4 क्रोशिया इथे विणायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला इथून पुढे ह्या चेनच्या घरामध्ये सेम याचप्रमाणे पुढील क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। सेम इथं 4 डबल क्रोशिया इथे विणायचे आहेत। मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि पुढील 4 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर सेम याचप्रमाणे पुढील चेनच्या मध्यभागी चेनमध्ये आपल्याला पुढील 4 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत। एक 2 3 4 5 6 क्रोशियांची घरं विणल्यानंतर इथे आपल्याला ही चेन इथं विणून घ्यायची आहे आणि इथे हे कट करून घ्यायचं आहे।
नंतर पुढे इथे आपल्याला हे लोकर इथे जॉईन करून घ्यायचे आहे 2 चेनच्या घरामध्ये. 3 चेन विणायचे आहेत. सलग इथे परत 3 क्रोशे विणायचे आहेत. असे एकूण इथे 4 क्रोशे विणल्यानंतर सेम खालील पहिल्या स्टेपप्रमाणे इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत. सेम पुढील ह्या 2 चेनच्या घरामध्ये परत 4 क्रोशे इथे विणायचे आहेत. पुढे 5 चेन बनवायचे आहेत. हे पूर्ण आपल्याला ह्या 6 क्रोशेच्या घरावरती विणून घ्यायचं आहे. त्यानंतर सेम खालील स्टेपप्रमाणे क्रोशेच्या वरील चेनमध्ये लोकर जॉईन करून घ्यायचे आहे. इथून आपल्याला मध्यभागी चेनच्या घरामध्ये प्रत्येकी आपल्याला 4 डबल क्रोशिया, मध्यभागी 2 चेन आणि पुढील 4 क्रोशिया विणायचे आहेत. सेम याप्रमाणे हे विणून घ्यायचं आहे. साईडचे एक स्टेप कमी करत आणायचे आहेत. साईडला अशी गोंडी लावून घ्यायची आहेत आणि हे पूर्ण करायचं आहे.